नमस्कार मंडळी, मी आपला समीर कीर सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या समीर कीर या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मंडळी, आपण आहोत कोकणात आणि तेही आज आलो आहे आपण मालवण येथे. आणि मालवणमध्ये तेही दांडी बीचवर कारण का आपण आज तिथे करणार आहोत स्कुबा डायव्हिंग, पॅरासेलिंग आणि तसेच आपण इथे बनाना राईड, बंपर राईड आणि जेटस्की वगैरे आपण करणार आहोत. तर ते आता आपण इथे स्कुबा डायव्हिंग वगैरे याचा आनंद घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपली ही पुढची व्हिडिओ असणार आहे. तर आपण ही व्हिडिओ जरूर पहा आणि व्हिडिओचा आनंद घ्या. तर चला, आपण आता इथे स्कुबा डायव्हिंग कशा प्रकारे वगैरे काय आहे, वॉटर स्पोर्ट्स गेम्स कशा प्रकारे आहेत ते आता पाहूया. हे बघा, आता सगळे स्कुबा डायव्हिंग, पॅरासेलिंग करणारी मंडळी सगळी इथे उभी आहेत. बघा, सगळे भाई वॉर्मअप करतायत त्यांनी, जेणेकरून त्यांना प्रोत्साहन वाढत आहे. त्यांचा अजून उत्साह आहे. चला, आता आपण जाऊया स्कुबा. आणि पहिला आता जात आहोत आपण पॅरासेलिंगसाठी. हे बघा, दांडी बीचवर हे आपल्याला इकडे बघा पॅरासेलिंग, स्कुबा वगैरे. स्कुबा आपल्याला तिकडे आतमध्ये नेऊन करणार आणि इथे हे बनाना राईड वगैरे सगळं काय. तर चला, आता निघूया पुढे. मंडळी, हे पहा, इथे त्यांच्या टी शर्टवर दाखवलेले आहेत दांडी बीच वॉटर स्पोर्ट्स. यांचं जे आहे मंगलमूर्ती स्कुबा डायव्हिंग. आणि हे बघा, आपल्याला इथे दिसतंय पॅरासेलिंग कसा प्रकारे करतायत. हे बघा, इथे पॅरासेलिंग होत आहे, ते आता आपण करणार आहोत. आणि इथे ह्या बोट्स वगैरे आहेत, त्या बोटीने आपण पुढे जाणार. आणि हा आपला सिंधुदुर्ग किल्ला इथे लागूनच आहे. तर मंडळी, ही जी बोट आली आहे, या बोटमध्ये बसून आपण पॅरासेलिंगसाठी तिकडे जाऊन त्या दुसऱ्या बोटीमध्ये बसणार, जिथे आपलं पॅरासेलिंग होणार आहे. तर चला, आता आपण ही बोट खाली झाल्यावर आपण या बोटमध्ये बसणार आहोत. तर मंडळी, अशा प्रकारे आपली बोट सुटलेली आहे. आणि हे बघा, आपण या किनाऱ्यापासून इथपर्यंत पुढे आलेलो आहोत. आणि हा आपला आहे सिंधुदुर्ग किल्ला. आणि हे बघा, बोटिंगसाठी सगळे सज्ज आहेत. पॅरासेलिंगसाठी इथे आहे बाळा, सिद्धार्थ पहिल्यांदा इथे आहे ईश्वरी, शिव, इथे आहे सोज्वल, इथे आहेत निखिल साटम आबा, आणि इथे द ग्रेट भाई अतुल साटम. आता आपण पॅरासेलिंगसाठी जी बोट जातोय त्या बोटमध्ये आपण शिफ्ट होणार आहोत. तर चला, आता एक एक असे शिफ्ट होतील. पॅरासेलिंगसाठी बोट आहे, त्या बोटमध्ये आता एक एक सगळे शिफ्ट होणार आहेत. तर आता आपण त्यात शिफ्ट होऊ. तर आता आपण एक एक ह्या बोटमध्ये शिफ्ट होत आहोत. मी असंच केलं चष्मा. बघा कसे एक एक आता शिफ्ट होत आहेत. सोज्वल गेली, आता बाकीचे जण चाललेत आणि आता आपणही जाणार. चला. म्हणजे कसं असतं, पहिले तुम्हाला ना हाईट पाठवतो, फुल हाईटला पाठवून ना एकदम स्लोली खाली आणणार, स्लोली कमरेवडा पाण्यात सोडणार, कमरेवडा पाण्यात सोडून ना असं स्लाईड करणार, स्लाईड करून मग वर जाऊन बोटवरती येणार. ते फुल एन्जॉयमेंट आहे. ते कोणाला करायचे ना अगोदर सांगून जायचं. ओके, त्याचं मी पर हेड 200 चार्ज घेतो. तुम्ही आता डीप घेतलं ना, तुम्हाला हाईट पण भेटणार, राऊंड पण मोठा असणार, टायमिंग पण भेटणार. नॉर्मलला फक्त असं गेलं असं आलं. कोणाला काय करायचे ना अगोदर सांगून जायचं. ओके, कोणाला काय करायचे ना अगोदर सांगून जायचं. ते एक नंबर राऊंड आहे. जे पॅरासेलिंगमध्ये मजा आहे ना, ते डीपमध्ये जा. विदाउट डीपमध्ये फक्त नॉर्मल राऊंड असणार. आणि जर तुम्हाला स्लाईड नाही करायचं आहे, बाउन्स करायचं आहे, बाउन्स पण भेटणार. बाउन्स म्हणजे कसं, बॉल कसं बाउन्स होतं ना, तसं पाण्यामध्ये असं बाउन्स करून देतो, ते पण करू शकतो तुम्ही. आणि जर तुम्हाला स्लाईड आणि बाउन्स दोन्ही पाहिजे, दोन्ही भेटणार. 200मध्ये असं स्लाईड पण भेटणार, असं बाउन्स पण भेटणार. ते दोन्ही करू शकतो तुम्ही. कोणाला काय करायचे ना अगोदर सांगून जावा. ते एक नंबर राऊंड आहे. ओके, हे समीर कीर आहेत, प्रसिद्ध यूट्यूबर. हे समीर कीर आहेत, प्रसिद्ध यूट्यूबर. आता आम्ही आहोत दांडी बीच मालवण इथे.
विविध वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेत आहोत. मुख्यतः मालवणमध्ये तारकर्ली प्रसिद्ध आहे, पण ते ओव्हरक्राऊडेड आहे आणि दांडी बीचला इथे निवांतपणे विविध स्पोर्ट्सचा आनंद घेता येतो. हे बघा, आता हे पॅरासेलिंगमध्ये पण काही 3-4 प्रकार आहेत. स्लायडिंग आणि त्या व्यतिरिक्त डीप. आज आम्ही सगळे साटम राणे कीर कुटुंबीय इथे आलेलो आहोत. या सगळ्यामध्ये समीर कीर यांनी पुढाकार घेतलेला आहे. त्यांचे विविध व्हिडिओज यूट्यूबवर आहेत. मुख्यतः कोकण प्रदेशांमध्ये ते भ्रमंती करत असतात आणि विविध प्रकारच्या विविध विषयांवर त्यांचे यूट्यूब व्हिडिओ आहेत. ते तुम्हाला यूट्यूब चॅनलला सापडतील. जर तुम्ही समीर कीर असं टाईप कराल तर भरपूर विविध प्रकारचे व्हिडिओज त्यांचे सापडतील. बघा, ते स्वतः मस्त आनंद घेत आहेत. आणि त्यांचा आता लँडिंग होत आहे. आणि त्यांनी यशस्वीरित्या लँडिंग केलेलं आहे पुन्हा बोटीवर. हे झालं पॅरासेलिंग. याच्या पुढे आम्ही जाणार आहोत क्युबा ड्रायव्हिंग आणि अजून अनेक गोष्टी करण्यासाठी. आता भाई देखील पॅरासेलिंगसाठी रेडी होऊन बसलेले आहेत. हां, आणि आता भाई पण बघा कसे पॅरासेलिंगसाठी गेलेले आहेत. बघा, भाईंची देखील पॅरासेलिंग चालू आहे, राईड ही. आणि मस्त मस्त असा अनुभव. सुंदर असं इकडनं आपल्याला समुद्रातून पाहायला मिळतं आहे पॅरासेलिंग. भाईने नॉर्मल राईड घेतल्यामुळे भाईची राईड लवकर झालेली आहे. तर अशा प्रकारे आम्ही पॅरासेलिंग करून आलेलो आहोत. बघा, त्या तिकडे अजून 5-6 बोटी आहेत पॅरासेलिंगसाठी. आणि आता आम्ही पॅरासेलिंग करून आलेलो आहे या बाजूला दांडी बीचवर. आणि हे बघा, इथे बाजूला बंपर राईड, जेटस्की वगैरे चालू आहे. बनाना राईड हे आपलं अजून पेंडिंग आहे. आता आपण उतरल्यानंतर आपण ते देखील करणार आहोत. आता स्कुबा वगैरे आपलं होईल आणि मग त्या प्रकारे आपण करू. ओके, तर चला पहिलं आता आपण किनाऱ्यावर येऊ. मंडळी, हे बघा, दांडी बीचवर, या दांडी बीच किनारी आपल्याला सगळ्याच बोटी पाहायला मिळत आहेत. इथे आहे प्रिन्स वॉटर स्पोर्ट्स, मोर्या इत्यादी वेगवेगळ्या प्रकारचे इथे वॉटर स्पोर्ट्सचे जेटस्की वगैरे तसेच बोटी आहेत या. आणि बनाना राईड आपल्याला पूर्ण हा दांडी बीच किनारा इथे पूर्ण आपल्याला इथे पाहायला मिळतो आहे. प्रसिद्ध असा दांडी किनारा, दांडी समुद्र किनारा वॉटर स्पोर्ट्ससाठी. आणि आपल्याला हे समोरच सिंधुदुर्ग किल्लाही देखील पाहायला मिळतो. बघा कसे सगळे वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेत आहेत. बघा, हे समीर कीर स्पीड बोटचा आनंद घेत आहेत. स्पीड बोटची रायडिंग आहे. हे समीर कीर आहेत, स्पीड बोटची रायडिंग घेत आहेत. आलेले आहेत हे आणि समीर कीर आणि स्पीड बोटचा आनंद घेतलेला आहे.
आम्ही दांडा बीचला आहोत. मगाचपासून विविध वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेत आहोत. हे सगळे आमचे सहकुटुंब सहपरिवार आलेले आहेत. आमची बच्चे कंपनीसुद्धा आहे. आणि रायडिंग सुरू केलेलं आहे. स्लिपिंग बोट रायडिंग म्हणतात त्याला. हे बघा, बोटीवर झोपायचं आहे छातीवर आणि स्पीड बोट तिथे बघा चाललेले आहेत. तुमच्या फिटनेसचा कस लागतो या सगळ्या वॉटर स्पोर्ट्समध्ये. इथे स्पीड बोट आहे. मगाशी आम्ही पॅरा सेलिंग केलेलं आहे. आणि आता हे सिद्धार्थ राणे, सई राणे आणि ईश्वरी राणे हे कुटुंबीय याचा आनंद घेत आहेत. आम्ही आलेलो आहोत प्रसिद्ध यूट्यूबर समीर कीर यांच्यासोबत. आणि यांचं रायडिंग झालेलं आहे. समीर कीर, त्यांची पत्नी सोज्वल कीर आणि निखिल साटम बोटीवर चढताना प्रचंड मोठी लाट आली आणि ते बोटीतून वाहून गेले आणि आता ते हे झालेले आहेत. आणि आता बोट स्पीड पकडेल. मोटर बोट पुढे आहे आणि त्याच्या मागे ही बोट आहे. स्लिपिंग बोट रायडिंग म्हणतात त्याला. दूरवर गेलेत. मे महिन्याच्या सुट्टीत आम्ही सगळे कोकणात आलेलो आहोत. आमच्या गावाला त्रिंबक, तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग आणि विविध ठिकाणी आम्ही भेट देत आहोत. आणि हे बघा, समीर कीर आणि त्यांचे फॅमिली आता यशस्वी लँडिंग झालेलं आहे. समीर वॉटर स्पोर्ट्समधला सगळ्यात पॉप्युलर असा हा गेम बनाना राईड. त्याचा आनंद घेण्यासाठी सर्व बनानावर राईड होत आहेत. समुद्राच्या लाटांचा सामना करत बनाना राईडसाठी सगळे स्वार झालेले आहेत. हे बघा, प्रसिद्ध यूट्यूबर समीर कीर हात करतायत. त्यांच्या संपूर्ण संयोजनातून आम्ही आता हा कोकण दौरा करीत आहोत. आता बनाना राईडला सुरुवात होईल. मोस्ट पॉप्युलर गेम, सर्व टुरिस्टसाठी आवडता असा हा बनाना राईड. दूरवर गेलेले आहेत आणि एक लेफ्ट टर्न घेऊन पुन्हा इथे जागेवर येतील.
बनाना राईडसाठी प्रचंड गर्दी आहे. बघा रांग लागलेली आहे. ज्या समुद्रावर वॉटर स्पोर्ट्स असतात तिकडे बनाना राईड्स असतात. आणि हे बघा सगळे त्या बनानावरून पडलेले नाही, त्या बनाना म्हणजे केळ्याच्या सालीवरून घसरले आहेत आणि सगळे समुद्रात आता मनमुराद पाण्याचा आनंद घेत आहेत. या सगळ्या वॉटर स्पोर्ट्समध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे सेफ्टी, सगळे प्रिकॉशन्स मेजर्स इम्पॉर्टंट आहेत. हे बघा ईश्वरी पोहते आहे. लाईफ जॅकेट्स प्रत्येक स्पोर्ट्समध्ये इम्पॉर्टंट आहेत. तुम्ही कोणताही वॉटर स्पोर्ट्ससाठी जर आनंद घेण्यासाठी कोणत्याही बीचवर जाणार असाल तर सेफ्टी मेजर्स, सेफ्टी सगळ्या इक्विपमेंट्स, प्रिकॉशन्स व्यवस्थित आहेत की नाहीत याची काळजी घेऊनच. हे बघा एकदम ॲक्साइट झालेले आहेत समीर कीर आणि आता स्क्युबा डायव्हिंग करायचं आहे आणि अजून 1-2 रायडिंग शिल्लक आहेत. आणि मग त्यानंतर मग आम्ही मालवणला आलोच आहोत, तर मग मासे खाल्ल्याशिवाय काही आम्ही जाणार नाही. तर मंडळी मस्तपैकी आपण जेटस्की, स्लिपिंग बंपर राईड आणि बनाना राईड केली आहे. मी पाण्याचा खूप आनंद घेतला, वॉटर स्पोर्ट्सचा खूप आनंद घेतला, मजा केली. तसेच आमच्याबरोबर जे कोण होते, जे काही आपली मंडळी होती त्यांनी सगळ्यांनी पाण्याचा मस्तपैकी असा आनंद घेतलेला आहे. अतुल साटम भाई यांनी चांगल्या प्रकारे यात व्हिडिओ केली आणि त्याबद्दलचं सांगितलं. आणि आता स्कुबा डायव्हिंगसाठी या होडीतून त्या आपला सिंधुदुर्ग किल्ल्यापर्यंत त्या बोटी आहेत, तिथे स्कुबा डायव्हिंग चालतं, तिथे आपल्याला जायचं आहे. तर चला मंडळी आता आपण त्या बोटीत बसून स्कुबा डायव्हिंगसाठी निघूया. तर मंडळी आता आपण बघा सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ पोचलेलो आहे. हा आहे सिंधुदुर्ग किल्ला आणि इथेच आपल्याला स्कुबा डायव्हिंग करायचं आहे. हात आतमध्ये घ्या, त्या साईडच्या हात आतमध्ये घ्या. आणि आता इथे ह्या सगळ्या बोट्स आहेत, त्या बोटीतून आपण आतमध्ये स्कुबा डायव्हिंग करणार. आपल्याला इथे स्कुबा डायव्हिंग करून घेणार आहेत. आपल्या इथे स्कुबा डायव्हिंग करून घेणार आहेत. तर चला आता आपण या बोटीतून त्या बोटीतून जाणार आणि मग स्कुबा डायव्हिंग करणार. तर मंडळी आता आपण या स्कुबा डायव्हिंगच्या बोटमध्ये आलेलो आहोत आणि इथे प्रथम स्कुबा डायव्हिंगसाठी उतरत आहेत अतुल भाईंनी बघा जॅकेट घेतलेलं आहे, ऑक्सिजन सिलेंडर पाठीवर आहे आणि आता बेल्ट लावलेला आहे. आता मस्तपैकी स्कुबा डायव्हिंगसाठी ते पाण्यात उतरत आहेत. आणि इथे आबा निखिल साटम यांनी देखील जॅकेट घातलेलं आहे. आणि बघा इथे भाईला स्विमिंगचा गॉगल आणि आता इथे हे दाखवत आहेत. असं सुंदर दाखवलं तर तुम्ही खालीच राहणार आणि अजून आपल्याला बघता येणार. आणि असं थंब दाखवला तर आपल्याला वरती घेणार. अशा या खुणा आहे त्यांच्या. आणि आता हा ऑक्सिजनचा जो पाईप आहे ते ऑक्सिजन घेतलेलं आहे. ते आता त्यांना ट्रेनिंग देत आहेत पाण्यात कसं ऑक्सिजन घ्यायचं ते बघा. हां, हे ऑक्सिजन कसं घ्यायचं पाण्यात त्याची ट्रेनिंग चालू आहे. आणि इथे आबा देखील ऑक्सिजन कसं घ्यायचं त्याची ट्रेनिंग घेत आहेत. आणि आता हे बघा त्यांना भाईंना घेऊन गेलेले आहेत स्कुबासाठी. हे बघा. आणि आता
यांची देखील ट्रेनिंग झालेली आहे इथे आणि आता त्यांना स्कुबासाठी पाण्यात उतरवलं जातं. हे बघा, आपल्याला स्विमिंग वगैरे काहीच नाही करायचे, ते आपल्याला प्रॉपर घेऊन जाणार खाली पाण्यात. आपण फक्त आपली बॉडी लूज सोडायची, आतमध्ये आपल्याला पाण्यात ते उतरवणार. आणि आता हे बघा, त्याने पकडलेलं असतं. हो त्यांनी पकडलेलं आहे. आता बाई पाण्यामध्ये आतमध्ये गेलेत आणि आता आणि बघा इथे मुलं स्विमिंग करत आहेत. आपण एक्स्ट्रा पेमेंट करून 100 रुपये एक्स्ट्रा पेमेंट करून असं इथे स्विमिंग करू शकतो. आणि हे सगळ्या बोट्स लागल्या, त्या सगळ्या स्कुबा डायव्हिंगच्याच बोट्स आहेत सगळे. बघा स्कुबा करतायत, तिथेही स्कुबा चालू आहे, इथे आपला स्कुबा चालू आहे. आणि हे प्रसिद्ध यूट्यूबर समीर कीर आता स्कुबा डायव्हिंग करायला जात आहेत. लाईफ जॅकेट, ऑक्सिजन, आणि ईश्वरी इथे आलेले आहे स्कुबा डायव्हिंग पूर्ण करून. आणि इथे समीर कीर आता स्कुबा डायव्हिंगसाठी ऑक्सिजनचा माउथ मास्क लावलाय. त्यानंतर आणि समीर कीर पाण्यात चाललेत. समीर कीर यांनी आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून अनेक वेळा विविध साहसी उपक्रम आपल्याला दाखवले आहेत. आता ते स्वतः ते करतायत आणि या माध्यमातून मी आता वरून शूटिंग करतोय, परंतु गोप्रोच्या माध्यमातून समुद्राच्या आतून सुद्धा पाण्यातून शूटिंग सुरू आहे याच वेळेला. ते सुद्धा तुम्हाला याच यूट्यूब चॅनलमध्ये याच व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. व्यवस्थित फिट करायचं. आणि प्रसिद्ध यूट्यूबर समीर कीर यांची पत्नी सोज्वल समीर कीर हे स्वतःसुद्धा आता स्कुबा डायव्हिंग करतायत आणि स्कुबा डायव्हिंगला सुरुवात केलेली आहे. खाऊया आता आपण.
आणि समीर केर पुन्हा बोटीकडे आलेले आहेत. त्यांनी त्यांचं स्कुबा डायव्हिंग पूर्ण केलेलं आहे. एक नंबर. आणि खूप आनंद घेतला आहे. ते प्रत्येक वॉटर स्पोर्ट्सचा वॉटर गेमचा मनमुराद आनंद घेतात आणि या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्या सर्व दर्शकांसाठी ते आनंद पोहोचवत असतात. या व्हिडिओ बघणार आतापर्यंत खाल्ले आणि आता पाण्यात बघितले. मस्त. अनेक मासे त्यांनी म्हणाले ती खाल्ली आहेत आणि आता पाण्यात पाहिलेत. या यूट्यूबच्या माध्यमातून समोरून पाहिले. प्रत्येकाला सगळीकडे फिरणं शक्य होत नाही, विविध ठिकाणी जाता येत नाही. तर समीर केरे आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून सर्वांना विविध प्रकारचे दर्शन देत असतात, कोकण दौरा करत असतात. त्यांच्या चॅनलला लाईक करा, त्यांना सबस्क्राईब करा आणि असे विविध व्हिडिओज तुम्ही बघत राहा. आणि सोज्वल कीर पुन्हा आलेले आहेत. कसं वाटलं? चांगलं वाटलं. थोडी भीती वाटत होती, पण मासे बघून खुश झाले असतील. तर मंडळी, हा आहे दांडी बीच आणि या दांडी बीचवर हे सगळे वॉटर स्पोर्ट्स, स्कुबा डायव्हिंग, पॅरासेलिंग, बंपर राईड, बनाना राईड, जेटस्की इत्यादी इथे आपल्याला वॉटर स्पोर्ट्स पाहायला मिळतात आणि तो वॉटर स्पोर्ट्स करून आपल्याला इथे आनंदही घ्यायला मिळतो. आणि बाजूला हे असं आहे, इथे सिंधुदुर्ग किल्लाही आहे. आणि बघा, हे इथे वॉटर स्पोर्ट्स होतात आणि आम्ही इथे जे वॉटर स्पोर्ट्स केलं हे अमोल भोगावकर यांचं मंगलमूर्ती वॉटर स्पोर्ट्स आहे आणि हे दांडी बीचवर आहे. आणि दांडी बीच मालवण बसस्टॉपपासून 1.5-2 किलोमीटर अंतरावर आहे. तिथे तुम्ही येऊन स्कुबा डायव्हिंग करू शकता. सकाळी 9 वाजल्यापासून आणि ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हे वॉटर स्पोर्ट्स चालतात इथे. तर त्यातच तुम्ही अनुभव, एक्सपिरियन्स चांगल्या प्रकारे घेऊ शकता आणि पाण्याचाही आनंद घेऊ शकता आणि वॉटर स्पोर्ट्स मनसोक्त करू शकता. तर अशा प्रकारे आम्ही देखील वॉटर स्पोर्ट्स इथे केलेला आहे. तर मंडळी, इथे बघा, स्कुबा डायव्हिंग वगैरे तुम्ही वॉटर स्पोर्ट्स केल्यानंतर, पॅरासेलिंग वगैरे जे काय केल्यानंतर इथे आपल्याला पाण्याची देखील सुविधा आहे. इथे चेंजिंग रूम्स आहेत. जर फक्त चेंजिंग करायचं असेल तर 10 रुपये आणि तुम्ही आंघोळ करायची असेल, अंगावर पाणी घ्यायचं असेल तर या बालडीचे आपल्याला 30 रुपये असे इथे चार्जेस आकारण्यात येतं. चेंजिंग रूम आणि आंघोळीसाठी इथे पाण्याची व्यवस्था आहे. तर मंडळी, अशा प्रकारे आम्ही इथे वॉटर स्पोर्ट्स करण्यासाठी मालवणमधील दांडी बीचवर आलो आणि इथे मंगलमूर्ती स्कुबा वॉटर स्पोर्ट्स, स्कुबा डायव्हिंग वगैरे जे काय आहे ते आम्ही इथे चांगल्या प्रकारे त्याचा वॉटर स्पोर्ट्सचा अनुभव घेतला, आनंद घेतला. आणि अशा प्रकारची इकडची दांडी बीचवरची स्कुबा, पॅरासेलिंग, बनाना राईड, जेटस्की, स्लिपिंग बंपर राईड अशा विविध प्रकारचे वॉटर स्पोर्ट्स आम्ही केले आणि त्याचा अनुभव घेतला. आणि त्याबद्दलची मी थोडक्यात व्हिडिओ आपल्याला त्या माझ्या ह्या व्हिडिओतून मार्फत आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केला. ही व्हिडिओ आपल्याला कशी वाटली हे मला जरूर कमेंट करून कळवा. आपली व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशा नवनवीन आणि छान छान व्हिडिओ आपल्याला पाहायला आवडत असतील तर माझ्या या समीर कीर या चॅनलला जरूर भेट द्या. तर चला मग मंडळी, पुन्हा भेटू एखाद्या नवीन व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.